तहव्वूर राणा याला भारतात आणलेला आहे। विशेष विमानानं तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलंय। राणा याला घेऊन विमान दिल्ली विमानतळावर सध्या दाखल झाल्याचं कळतंय। तहव्वूर राणा हा 26/11च्या मुंबई हल्ल्यातला मुख्य सूत्रधार आहे। पटियाला कोर्टामध्ये आता या संदर्भात सुनावणी देखील पार पडणार आहे। तहव्वूर राणाला तिहार तुरुंगामध्ये ठेवलं जाणार आहे अशी देखील माहिती समोर येते आहे। 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला आता भारतात आणण्यात आलेला आहे। विशेष विमानाच्या माध्यमातून तहव्वूर राणाला भारतात आणलं गेलंय। हे विमान आता दिल्ली विमानतळावर देखील दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे। 26/11 या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला तहव्वूर राणा याला अखेर भारतात खेचून आणण्यात आलेला आहे। या घडीची मोठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दिल्ली विमानतळावर आता राणाला घेऊन विशेष विमान दाखल झालेलं आहे। 26/11 या मुंबई हल्ल्याचा तहव्वूर राणा हा मास्टरमाइंड आहे। त्याला घेऊन आता विमान दिल्ली विमानतळावर दाखल झालेलं आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। उर्वशी, आपण पाहतोय तहव्वूर राणाला घेऊन आता विशेष विमान दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे। काय नेमकी पुढची प्रक्रिया असणार आहे? आता आपण बघितलं तर काहीच वेळात जे आहे तहव्वूर राणा याला पालम एअरपोर्ट वरून एनआय हेडक्वार्टर्स इथे जे आहे आणलं जाणार आहे। एनआय हेडक्वार्टर्स इथे आपण बघितलं तर सिक्युरिटी अरेंजमेंट्स एकदम स्ट्रिक्ट लेवलवर दिसून येत आहेत। दोन्ही साईडच्या ज्या रोड्स आहेत ते बंद केले गेले आहेत आणि इथे जे एक मेट्रो जंक्शन आहे जवाहरलाल नेहरू स्टेडियम त्याचेही गेट्स बंद केले गेले आहेत। एक स्ट्रिक्ट सिक्युरिटी अरेंजमेंट्सच्या अंडर आपण बघतो की पालम एअरपोर्टवरून ते एनआय हेडक्वार्टर्स इथे जे आहे तहव्वूर राणाला घेऊन येणार आहेत। तहव्वूर राणाला आणण्यासाठी एक 3rd बटालियन पण रेडी झाली, एक वेगळं पथकही रेडी झालं आहे। आपण बघतात तर मराठी IPS आणि NIA चीफ सदानंद दाते हे स्वतः या केसची चौकशी करणार आहेत। आणि सदानंद दाते आपण बघितलं तर 26/11चा हल्ला जेव्हा झालेला तेव्हा ते स्वतः क्राईम ब्रांचमध्ये होते आणि त्यांनी इनफॅक्ट 2 हात केला होता। कामा हॉस्पिटल इथे जे अतिरेकी होते त्यांना घेऊन आणि त्यांना A to Z प्रत्येक गोष्टी 26/11 हल्ल्याबद्दल माहिती आहे। म्हणून चौकशी अजून चांगल्यापणाने होणार असं समजून येत आहे। तसंच आपण बघितलं तर तहव्वूर राणावरती वेगवेगळे आरोप आहेत। हा दोषी म्हणून का महत्त्व आहे किंवा त्याची साक्ष का महत्त्वाची आहे ते म्हणजे एक भारत म्हणून एक जे डॉसियर तयार करावं लागतं आणि तेही पाकिस्तानच्या विरोधात, कारण की पाकिस्तानने जागोजागी आणि नेहमी जे आहे आपलं नाकार दिला आहे की त्यांचा या हमल्यामागे कोणताच हात नव्हता। परंतु आपण कधीही बघितलं, मग ते अजमल कसाब याचं साक्ष बघितलं किंवा अबू जंदाल ह्याचं साक्ष बघितलं किंवा डेव्हिड कोलोमन हेडली जे अप्रूव्हर झाले 26/11 या केसमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टींना बघितलं तर पाकिस्तानचा हात दिसून येत आहे। म्हणून तहव्वूर राणा हे ISIला घेऊन, लष्कर ए तोयबाला घेऊन काय वेगवेगळ्या लेवलच्या साक्ष देत आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यावरती लक्ष आहे। उर्वशी, तहव्वूर राणाला आता NIAनं ताब्यात घेतल्यानंतर पुढची काय कायदेशीर प्रक्रिया असणार आहे? त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यानंतर कोर्टात हजर केलं जाईल। एकंदरीतच पुढचा कसा संपूर्ण प्रक्रियेचा कायदेशीर प्रक्रियेचा भाग राहणार आहे? एक स्पेशल पथक NIAचा जो आहे तो पालम एअरपोर्टला सध्या तिथे उपस्थित आहे आणि ते तहव्वूर राणाला आपल्या ताब्यात घेणार। त्याच्यानंतर NIA हेडक्वार्टर्स इथे त्याला आणलं जाणार, जिथे त्याची वैद्यकीय चाचणी होणार आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची अपील केली आहे NIAने कोर्टात, म्हणजेच पटियाला हाऊस कोर्टात। तिथे त्याला हजर करायला सांगितलं गेलं आहे। तर तिथे हजर आता ते फिजिकली होतील की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने ते बघावं लागेल। पण वेगवेगळ्या लेवलवर म्हणजे पालम एअरपोर्ट, NIA हेडक्वार्टर्स आणि बरोबरच पटियाला हाऊस कोर्ट तिथे 3 लेवलची अशी बॅरिकेडिंग आणि सिक्युरिटी अरेंजमेंट्स केली आहे। एकदा जेव्हा कोर्टात हजर झालं ते NIA पहिले काही दिवस स्वतःच्या ताब्यात म्हणजे स्वतःच्या
कस्टडीमध्ये तहव्वूर राणाला घेणार आहे, जिथे विचारपूस होणार आणि ह्या विचारपूस करण्यासाठी एक वेगळी युनिट बनवली गेली आहे सदानंद दाते यांच्या अंडर, जिथे वेगवेगळ्या लेवलचे पोलीस निरीक्षक बरोबरच बघितलं तर DG आणि वेगवेगळे अजून दुसरे अधिकारी प्रेझेंट राहणार आहे. आणि ते विचारपूस जेव्हा करतील त्याच्यानंतर इथे ट्रायल सुरू होणार आणि काही दिवसांनंतर जेव्हा दिल्लीत सगळ्या गोष्टी संपणार त्याच्यानंतर त्या मुंबईच्या कस्टडीमध्ये, मुंबई पोलिसांच्या कस्टडीमध्ये त्याला सोपलं जाणार असं समजून येतं. उर्वशी, तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासंदर्भात आपल्याला कल्पना आहे की भारताकडनं सातत्यानं गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते, विशेषतः गेल्या काही काळामध्ये या प्रयत्नामध्ये वाढ झालेली होती. अखेर आता त्याचं प्रत्यार्पण होतोय आणि तो इतक्या दिवसांनंतर भारतामध्ये त्याला आणलं जातंय. कितपत महत्त्वाची बाब असणार आहे एकूणच संपूर्ण या प्रकरणाच्या तपासासंदर्भात? एक वेगळी जीत किंवा विक्ट्री असं सांगितलं जातं भारत देशाचं, जेव्हा तहव्वूर राणाला इथे प्रत्यार्पणानंतर इथे आणलं जाणार आहे. कारण की अबू जुंदाल नंतर हा दुसरा असा दोषी आहे 26/11 हमल्यामध्ये ज्याला इथे आणलं गेलं आहे आणि त्याच्यावरती आता जे आहेत इथे प्रोसिडिंग्स सुरू होणार. आता तहव्वूर राणा याने 26/11 हल्ल्याच्या दरम्यान त्याच्यावरती जे आरोप आहे ते म्हणजे रेकी करण्याचे आरोप आहेत. आणि त्याच संदर्भात तुम्हाला आता सध्या मी लाईव्ह व्हिज्युअल्स ही दाखवायला मागतायत की पॅरामिलिटरी फोर्सेसचे जवान इथे पोहोचले आहेत आणि इथे NIA हेडक्वार्टर्सच्या बाहेर आपण बघतो की सिक्युरिटी आता वाढवली गेली आहे आणि म्हणून जास्त एक्स्ट्रा डिप्लॉयमेंट जे पोलीस ऑफिशियल्सची इथे दिसून येते, पॅरामिलिटरी फोर्सेसची इथे दिसून येते आहे. तर आरोपांबद्दल आपण बोलत होतो, तर जेव्हा त्याच्यावरती जे आरोप आहे तहव्वूर राणा याला येऊन तर मुंबईत जागोजागी जिथे हल्ला झाला तिकडची रेकी त्याचा आरोप आहे. तर या सगळ्यांना सिद्ध करण्यासाठी एक विचारपूस करण्या एक प्रोसिजर किंवा एक फॉर्मॅट जो बनवला आहे NIAच्या टीमने, इन्व्हेस्टिगेटिंग टीमने, त्याच्यावरती लक्ष असेल. आणि हे खूप महत्त्वाचं म्हणून कारण की पाकिस्तानने वारंवार सांगितलं आहे की त्यांचा हात नाही आहे 26/11 हल्ल्याच्या मागे, पण कुठे ना कुठे ISI म्हणो, लष्कर-ए-तोयबा म्हणो, या सगळ्यांना पाकिस्तानचा कुठे ना कुठे सपोर्ट होता आणि म्हणून हा हल्ला झाला आहे असंही समजून येतं. उर्वशी, आता जी दृश्यांमध्ये आपण पाहतोय तिकडे हालचालींना वेग आलेला आहे. सुरक्षा पथक मोठ्या संख्येनं तिथं पोलिसांचा बंदोबस्त संपूर्ण परिसरात वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काय नेमकं घडतंय? तुमच्या मागे जी दृश्य आता या संपूर्ण स्क्रीनवर आपण पाहतोय, घडामोडींना वेग आलाय. माझे व्हिडिओ जर्नलिस्ट शिव यादव यांना मी सांगणार दाखवायला इकडचे जे दृश्य आहेत. एका ठिकाणी आपल्याला मीडिया पर्सनल्स दिसत आहेत, तसंच दुसऱ्या ठिकाणी जे आहे इथे वेगवेगळे पोलीस ऑफिशियल्स आले आहेत, पॅरामिलिटरी फोर्सेस इथे पोहोचले आहेत. NIAचा बघा, जो NIAचा पार्ट आहे, NIAचा जो एक साईडचा जो रस्ता आहे तो एकदम स्ट्रिक्टली बंद झाला आहे. दोन्ही साईडने रस्ते बंद केले गेलेत. तसेच आता अजून पॅरामिलिटरी फोर्सेसही आणले गेले आहेत. तर आपण पाहतोय तहव्वूर राणा याला आता भारतात आणलेलं आहे. विशेष विमानानं त्याला भारतात आणण्यात आलंय. राणाला घेऊन विमान दिल्ली विमानतळावर दाखल झालेलं आहे. उर्वशी, दिल्लीत पोहोचला, भारतात आणला गेला आहे तहव्वूर राणाला. एका ठिकाणी पालम एअरपोर्टवर पॅरामिलिटरी फोर्सेस आणि दुसऱ्या फोर्सेसचं आपण एक दृश्य बघतो. तिथेच आता सध्या आपल्या स्क्रीनवर जे दिसून येत आहे ते म्हणजे इकडचे NIA हेडक्वार्टर्सचे दृश्य बघतायत, जिथे पॅरामिलिटरी फोर्सेस आले आहेत. वेगवेगळे पोलीस पथक, दिल्ली पोलीस आणि दुसरे पॅरामिलिटरी फोर्सेस इथे पोहोचले आहेत. तहव्वूर राणा साठी एक स्वॉट म्हणजे दिल्ली पोलीस स्पेशल टीमचा एक स्वॉट म्हणून एक जो सेल आहे त्याच्या सिक्युरिटी अंतर्गत जे आहे त्याला पालम एअरपोर्टवरून ते NIA हेडक्वार्टर्स आणलं जाणार. आणि सध्या आपण बघतोय ते म्हणजे NIA हेडक्वार्टर्सवर कशा प्रकाराने पेट्रोलिंग इथे केली जाते. पोलीस ऑफिशियल्स वाढले आहेत. स्क्रीनवर ते दृश्य दिसत आहेत. वेगवेगळ्या मग ते CISF म्हणा, BSF म्हणा किंवा दुसरे जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत ते सगळे इथे वेगवेगळ्या लेवलवर डिप्लॉईड होताना दिसत आहेत.